हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रीती जनिक. कसे आहात सगळे? आजचा ब्लॉग जो आहे तो कुकिंग ब्लॉग आहे. कारण की आज माझं बाहेर काहीच काम नाहीये, ना डेली रुटीन काही नाही. आज मम्मी स्पेशल दीदीसाठी एक रेसिपी बनवणार आहे. तिची फेवरेट आहे कोथिंबिरीची वडी. मी आज तो व्लॉग शूट करणार आहे. मम्मीच्या हातची कोथिंबीर वडी कशी होते आपण बघूया. मोस्टली सगळ्यांनाच कोथिंबीर वडी आवडते. प्रत्येक महाराष्ट्रीयनला कोथिंबीर वडी आवडते. माझं म्हटलं तर मला कोथिंबीर आवडत नाही अजिबात. म्हणजे मी पोह्यात नाही खात, मी अ, म्हणजे आमटीमध्ये घातली तरी मला ते आवडत नाही. विदाऊट कोथिंबीरची आमच्या घरात भाजी बनते माझ्यासाठी. पण कोथिंबीर वडी मला भरपूर आवडते. मी भरपूर खाते. आय डोंट नो व्हाय बट मी कोथिंबीर वडीची फॅन आहे. दीदीपेक्षा कमी, पण मला आवडते कोथिंबीर वडी. मला आळू वडी पण आवडते. बट दुसऱ्या भाज्यांमध्ये कोथिंबीर घातलेली मला नाही आवडत. असं तुमच्यापैकी कोण आहे का, की कोथिंबीर वडी खातं, बट असं वरून कोथिंबीर टाकतात किंवा त्यात हे घालतात ते कोथिंबीर, तसं तर कोणाला आवडत असेल नसेल, तर मला कमेंट करून सांगा. ही आहे स्वच्छ धुतलेली कोथिंबीर. आता मम्मी काय काय करते बघूया आपण. आता इथे व्लॉग शूट करणार आहे आम्ही. कोथिंबिरीत आपण काय टाकले? आले लसूण, मिरचीची पेस्ट आणि तीळ टाकली. एक ओवा. अच्छा, ओवा क्रश करून टाकला. हळद, जिरे पूड, हिंग, चवीनुसार मीठ. मॅगी मसाला, थोडी मिरची पूड, बेसन. आता याला आपण चांगलं मळून घेऊया. आता सगळं मिश्रण मम्मा व्यवस्थित मळून घेत आहे. बघूया आपण कसं. त्याची थोडी टेस्ट करावी लागणार, कारण मीठ बरोबर पडले की नाही ते बघायला. बरोबर आहे मग. आता हे आपण कुकरमध्ये उकडायला ठेवणार. आता कोथिंबीर वडी उकडूपर्यंत आम्ही चपात्या बनवतोय आणि मम्मी लाटून देते आणि मी भाजतीये.
ही मम्माने साखरपोळी केलीये, दीदीला आवडते म्हणून. गोड लागते ग. आता कोथिंबीर वड्यांना छान असा शेप देऊन झालाय. आता याला शॅलो फ्राय करायचा आहे आपल्याला. वाव. वाव, कलर किती छान आलाय. किती छान दिसतायत बघा कोथिंबीर वडी. तोंडाला पाणी सुटतंय ना. सो फ्रेंड्स, कोथिंबीर वडी रेडी आहे आणि आता आपण टेस्ट करून बघूया. डिलिशियस. सो फ्रेंड, तुमच्यापैकी पण असं कुणी आहे का ज्याला कोथिंबीर आवडत नाही पण कोथिंबीर वडी भरपूर आवडते माझ्यासारखा? सो जेवायला या गाय चिकन भात कोशिंबीर चपाती. सो फ्रेंड्स, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय. लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.